केला त्याने स्टार्ट. श्री दत्त गिरणारी मठ शिरपूर कन्हाळा या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा प्रशस्त असा मठ आहे आणि एक निसर्गरम्य वातावरणामध्ये या ठिकाणी मठ स्थापन केलेला आहे. या मठाचे जे सेवक आहेत, या मठाचे सेवक जे आहेत ते ऐश्वर्या चौधरी या मठाचे सेवक आहेत आणि ते प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. या मठाच्या संदर्भामध्ये त्यांच्याकडून सविस्तरशी माहिती आपण जाणून घेऊ. ताई, आपण TV24 नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. एक चांगल्या प्रकारचा प्रशस्त आणि भारदस्त असा मठ या ठिकाणी स्थापन झालेला आहे आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये मठ स्थापन झालेला आहे. या मठाच्या स्थापनेविषयी आणि या मठाच्या पार्श्वभूमी काय त्याच्या संदर्भात आपण थोडक्यात काय सांगा? नमस्कार, गुरुदेव दत्त. मठ आपला तसा 15 ते 16 वर्ष जुना आहे, पण इथे स्थापना 14 जून 2023 रोजी झाली. याच्या आधी मठ जिथे होता तिथे एक छोटंसं मंदिर होतं. मग जागा अपुरी पडती याचा विचार करून स्वामीजींनी इकडे शिफ्ट होण्याचा विचार केला आणि मग इकडे मठ आपला स्थापन झाला. मठाची स्थापना काय केव्हा करण्यात आलेली आहे? मठाची स्थापना ही इथे या ठिकाणी 23 जून 2023 रोजी स्थापना इथे झालेली आहे. आणि याची पार्श्वभूमी अशी की जेव्हापासून स्वामीजी म्हणजे स्वामी ब्रह्मानंद हे या मठाचे ओनर ज्यांनी मठ स्थापन केला ते, तर म्हणजे ते जेव्हा 9 वर्षाचे होते तेव्हापासून त्यांना गुरु सानिध्य लाभलं, गुरुकृपा झाली. लहानपणापासून अध्यात्मामध्ये इतकं रमल्यानंतर मग जेव्हा ते 21 वर्षाचे झाले तेव्हा गुरूंच्या आज्ञेनुसार त्यांनी पुढील वाटचाल करत मग आपल्या या महाराजांची मूर्ती इथे स्थापन केली. ताई, एक महत्त्वाचा प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छितो की या ठिकाणी मठ स्थापन झालेला एक निसर्गरम्य वातावरणामध्ये मठ आहे, प्रशस्त असा मठ आहे. या ठिकाणी कोणकोणते कार्यक्रम राबवले जातात, काय सांगा? इथे आध्यात्मिक, धार्मिक आणि तसंच सामाजिकही कार्यक्रम राबवले जातात. प्रत्येक सणवाराला जे काही पूजा उपचार पद्धती किंवा आध्यात्मिक आपण जे काही सोहळा म्हणू शकतो असं अन्नदान किंवा पूजा, परत भजन, वेगवेगळी कीर्तन सेवा असो किंवा भागवत कथा, भागवत सप्ताह हे सगळं तर होतंच. पण त्यासोबतच आध्यात्मिक म्हणायला गेलं तर ज्यांना उपासना करायची आहे, ज्यांना आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रगती करायची आहे तर त्यांनाही मार्गदर्शन केलं जातं. जे अडीअडचणीमध्ये आहेत तर त्यांनाही म्हणजे आपण म्हणू शकतो की जे काही आता बाहेर भोंदूगिरी किंवा जे काही फसवणूक सुरू आहे त्या सगळ्यांपासून दूर आणि अलिप्त राहून शुद्ध आणि सात्विक उपासना देऊन त्यांना अडचणीतून बाहेरही काढलं जातं. जी मानसिकरित्या खचलेले आहेत त्यांना आध्यात्मिक गोष्टींचा, सगळ्या पोथी पुराण ग्रंथ या सगळ्यांचा आधार घेऊन त्यांना त्या सगळ्या गोष्टीतून बाहेरही काढलं जातं. आणि सामाजिक म्हणाल तर जे काही व्यसनाधीन आहेत, जे वाईट वाम मार्गाला लागलेले आहेत तर त्यांनाही स्वामीजी त्या सगळ्या वाईट गोष्टींतून परावृत्त करण्याचा 100% प्रयत्न करतात. अशा बऱ्याच तरुणांना, बऱ्याच लोकांना स्वामीजींनी व्यसनापासून पूर्णपणे परावृत्त केलेलं आहे आणि सात्विक शुद्ध मार्गामध्ये आणलेलं आहे. ताई, एक चांगल्या प्रकारचा प्रशस्त असा मठ या ठिकाणी स्थापन झालेला आहे. तर आपण या दत्त जयंतीला या ठिकाणी चांगल्या प्रकारचा कार्यक्रम होतो. हो, इथे दत्त जयंतीला सप्ताह म्हणण्यापेक्षा आपण 10 दिवस म्हणूया, कारण दत्त सप्ताह म्हणजे दत्त जन्मापर्यंत सप्ताह असतो आणि त्यानंतर मग प्रक्षाळ पूजा आणि खूप मोठ्या प्रमाणात अन्नदान केलं जातं. महाप्रसादही असतो. या 7 दिवसांमध्ये वेगवेगळ्या सेवा, उपासना आणि वेगवेगळे उपक्रम राबवले जातात मठातला. ताई, आपलं एक चांगल्या प्रकारचा प्रशस्त मठ या ठिकाणी स्थापन झालेला आहे. भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात. एक या ठिकाणचं एक आल्हाददायक असं वातावरण आहे, निसर्गरम्य वातावरण आहे. तर आपला आता याच्या पुढील विजन काय राहणार, आपला मानस काय राहणार आहे, काय सांगा? आमचा मानस असा आहे की आपल्या मुख्य आता जी पुढची पिढी आहे, ज्याला आताच्या युगामध्ये जेन झी म्हटलं जातं, पण त्याला मी जेन झी म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणा की पुढचा जो समाज आहे तो त्या पिढीवर पूर्णपणे अवलंबून आहे. तर आमचा असा विचार सुरू आहे की तो गुरुकुल उभं करायचं. सोबत कामाख्या माता मंदिर आहे. कामाख्या माता मंदिर यासाठी की दत्त महाराजांनी गिरणारवर एका पायावर उभं राहून 14,000 वर्ष ज्या देवीची तपश्चर्या केली तिचंच एक रूप म्हणजे कामाख्या माता आणि तिचं मंदिरही बांधण्याचा विचार आहे. पण मुख्यत्वे आमचा पूर्णपणे फोकस यावर आहे की गुरुकुल उभं करून पुढच्या पिढीला आपल्या हिंदू धर्माचं ज्ञान जे आहे ते पुढे परंपरागत जावं, पुढच्या पिढीला हे ज्ञान मिळावं आणि यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
ताई एक ग्रामीण भागामध्ये तरुण पिढी व्यसनाधीन झालेली आहे, व्यसनेच्या आहारी गेलेली आहे आणि पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. तर यांच्यासाठी काही उद्देश वगैरे काही या ठिकाणी काही मार्गदर्शन वगैरे केलं जातं का? हो, इथे फक्त तरुणांचंच नाही तर पालकांचे मार्गदर्शन करणं खूप गरजेचं आहे. कारण मुळात पालक हे मूळ पाया घालतात. आपण जर फक्त पैसा आणि अशा भौतिक गोष्टींच्या मागे लागून जर का आपल्या पाल्याकडे दुर्लक्ष केलं तर हा प्रॉब्लेम खरं तर याच लोकांच्यामध्ये बघायला मिळतो ज्यांचे आईवडील स्वतःच्या मुलांच्याकडे लक्ष नाही देऊ शकत. बाकी जे इतर ठिकाणी पाहायला मिळतो पण प्रामुख्याने ज्यांचं लक्ष नाही अशाच ठिकाणी. तर पालकांना माझी ही विनंती आहे की बाकीचं उरलेल्या वेळ मुलांना म्हणजे पिक्चर, चित्रपट किंवा मनोरंजनाच्या ह्याच्या इकडे देण्यापेक्षा आहे ना पालकांनी आपल्या मुलांना असं काहीतरी द्यावं की जेणेकरून आपले जे काही देवी देवता असो जर तिथंपर्यंत नाही तर किमान आपले क्रांतिकारक असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा महाराणा प्रताप असो कोणी सगळे जे राजे झाले ज्यांनी खूप अत्यंत उत्तमरित्या शासन केलं, अत्यंत खूप छानरित्या नैतिक मूल्य सांभाळून ज्यांनी या पूर्ण आपल्या भारतवर्षाचा हिंदुस्थानाचा ज्यांनी कारभार सांभाळला तर त्यांची उदाहरणं द्यावी, त्यांचा आदर्श आपल्या मुलांसमोर ठेवावा. असं जर प्रत्येक पालकांनी जर का असा विचार केला तर मला नाही वाटत की कोणताही पाल्य किंवा कोणताही मुलगा किंवा कुठलीही मुलगी इतर वाईट मार्गावर जाईल. ताई एक चांगल्या प्रकारचा आपण एक समाधानाचा संदेश पण दिलेला आहे, एक व्हिजन या ठिकाणी प्रकट केलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण या मठाच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. अजून एक प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छितो की आपण आपल्या मठामध्ये एक भावी भक्त दर्शनासाठी येतात, वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात आणि एक निसर्गरम्य वातावरणामध्ये हा मठ आहे. तर आपण भावी भक्तांना या पंचक्रोशीतील भावी भक्तांना काय आवाहन करणार, काय सांगाल? हेच आवाहन करेन की आपला जो हिंदू सनातन धर्म आहे तो अध्यात्मावर टिकलेला आहे आणि अध्यात्म म्हणजे केवळ फक्त पूजापाठ नाही तर नैतिकता जपणं हे सगळ्यात मोठं अध्यात्म आहे. आपण सुरुवात आपल्यापासूनच करावी, स्वतःपासूनच करावी, आपली नैतिक मूल्य जपावीत आणि आपल्या मुलांनाही चांगल्या नैतिक मूल्य आपल्या मुलांना द्यावी जेणेकरून उद्याची पिढी ही खूप सुसंस्कृत आणि चांगली पिढी होते. हे आत्ताच आपल्या हातात आहे. आपण असं नाही म्हणू शकत की हा आहे मुलगा कमावेल पैसे, फक्त हे मुलांना देऊ नका की पैसा कसा कमावला जातो, तर मुलांना हे देखील द्या आयुष्य कसं सात्विकतेने आणि सुंदर जगलं जातं. ताईंनी या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा मोलाचा संदेश दिला आहे की आपल्या जीवनाला एक सुंदर प्रकारे जीवन जगा आणि असंच खेळत जीवन जगा आणि एक मोलाचा संदेश पण देऊन एक विजन पण या ठिकाणी प्रकट केलेलं आहे आणि एक भावी भक्तांना आवाहन पण केलेलं आहे. त्यांच्या विषयासंदर्भात त्यांनी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. एक चांगल्या प्रकारे एक निसर्गरम्य वातावरणामध्ये एक आल्हाददायक वातावरणामध्ये या मठाची स्थापना झालेली आहे आणि प्रशस्त अशा वातावरणामध्ये प्रशस्त अशा ग्राउंडवरती हे मठ स्थापन झालेलं आहे. जोगीनाथ सुरवाडे, TV 24 नॅशनल न्यूज.